गेम इज ऑन. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज गणेश. वाव, सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती. मयूर वाक्षेला चंबूच्या आचऱ्याला थाडलाय. मयूर वाक्षे बॅक टू टेक आउट. चारशे 40चा करंट पावडं तुम्हाला सोसल का? आणि गोलंदाजाचा 440चा करंट. अगदी मयूर वाक्षेचा विचार केला तर चालू हंगामामध्ये सर्वाधिक भन्नाट फॉर्म मध्ये आहे सुपर डीजे बाहुली संघाचा हा खेळाडू. परंतु या मयूर वाक्षेला पहिल्या चेंडूवरती घरचा दाखवला रस्ता. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज गणेश. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय रामदास महान उर्फ रामा. स्वतः संघनायक आहे. आज मात्र स्वतःच्या संघासाठी किती धाबा जमवणार. पहिल्या सामन्यामध्ये मी म्हणेल इतकीशी कामगिरी चांगली केली नाहीये, परंतु या सामन्यामध्ये कशा पद्धतीने कामगिरी करेल याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. गणेश टू रामा बोलण्यासाठी तयार झालाय. लेग स्टिक वरती टाकलेला चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु चांगली रनिंग बिटवीन विकेट. अगदी सुरक्षितरित्या आपल्या पॉपी स्क्रीन मध्ये पोहोचला प्रसाद. आणि प्रसाद आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या तर पाहिली तर 1 गडी बाद 1 ही धावसंख्या आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक, निर्बंध असं षटक. अशा या षटकामध्ये गणेशच्या माध्यमातून काय सुरेख गोलंदाजी केली जाते. गणेश पॉवर प्लेचं षटक हातात जो विश्वास दर्शवला त्या विश्वासाला मी म्हणेल विश्वासार्थक चेंडू अद्याप देखील फेकलेत. उर्वरित येणाऱ्या 4 चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील हे पाहणं देखील तेवढंच उत्कंठावर्धक असेल. प्रसाद तावरे याच्याकडे ताकद आहे मोठी फटकेबाजी करण्याची. ती ताकद आज मात्र दाखवली गेली जाईल का? वा, सुरेख चेंडू. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये वारंवार चेंडू फेकले गेले जातात. काय देखणे आणि सुरेख गोलंदाज गणेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण हळूहळू या ठिकाणी शिरकाव करतोय. प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी जोडला गेलाय. कारण या ठिकाणी आलेला गर्दी प्रेक्षक गर्दी करताना आपल्याला नेहमी रविवारच्या दिवशी पाहायला मिळतो. कारण रविवारचा दिवस म्हटलं की सुट्टीचा दिवस आणि या सुट्टीच्या दिवशी खमंग मेजवानी असते. इथे तुम्हाला रविवारच्या दिवशी षटकार आणि चौकारांची टोलेबाजी आतिषबाजी पाहायला मिळते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर क्रीडा रसिकांना देखील एक विशेष आकर्षक बक्षीस ठेवलंय. जिथे आमच्या पॅव्हिलियन मध्ये एक बॉक्स आहे लकी ड्रॉ, जिथे तुम्ही येऊन आपल्या लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी टाकू शकता, आपलं नाव आणि मोबाईल नंबर टाकू शकता. आणि ज्या क्रीडा रसिकाची चिठ्ठी निघेल त्या क्रीडा रसिकाला ब्रँडेड शूज देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. हे एक वेगळी आणि विशेष संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. रामदास महानवरचा एक वेगळा फटका आपण पाहतोय. अगदी ताकद कमी आहे या फटक्यामध्ये. स्वतःला सावरतोय. थोडासा आळसपणा या मैदानावरती पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 3 आहे. मोठे फटकेबाजी करावी लागेल. किमान 4 षटकामध्ये कमीत कमी 40 ते 45 धावा उभाराव्या लागतील. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये हॅप्पी सिंग आहे, तदनंतर अविनाश जाधव हा देखील भन्नाट फॉर्म मध्ये आलाय, तदनंतर फकरू देखील आहे, तदनंतर या संघामध्ये आपण उमेश दिसलेला देखील पाहतोय, सचिन देखील आहे. म्हणजे किमान तुम्हाला 24 चेंडू मागे 40 ते 45 या ठिकाणी मोजाव्या लागतील, या ठिकाणी कुठून काढाव्या लागतील. आणि त्या धावा जमवण्यामध्ये यश प्राप्त करेल का सुपर डीजे बाहुली संघ हे देखील पाहणं तेवढं उत्कंठावर्धक असेल. 3 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. प्रसाद तावरे फटका फसला. या ठिकाणी पाहायचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चेंडू मात्र भूमीला दान झालाय. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडली. धावसंख्या जर पाहिली तर 1 गडी बाद 4 आहे. अजून देखील या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी. आणि या चेंडूवरती चौकार किंवा षटकार
येईल का, कारण त्या मोठ्या फटक्याची गरज देखील आहे. आणि तो मोठा फटका शोधला जाईल का, कारण प्रोटेक्शन जरूर आहे. रामदास महानवरकडे ती ताकद आहे, पण ही ताकद मात्र या मैदानावरती दाखवली गेली जाईल का रामाच्या माध्यमातून, हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. गणेश टू रामा, रामा खेळण्यासाठी सज्ज झालाय आणि रामाच्या माध्यमातून पाहायचंय हा एक मोठा लांबच लांब लचक मोठा तगडा फटका चौकारा करता. चौकार किंवा षटकार येणं गरजेचं होतं आणि म्हणून या सरासरीने जर धावा उभारल्या तर 32 धावांपर्यंत मजल मारू शकेल. जिथे सुपर डीजे माऊली संघानं 32 धावा देखील डिफेन्स केल्यात, परंतु यावेळी संघ मात्र वेगळा आहे. कारण यावेळी संघ जर पाहिलं तर एकतास मॅच ए संघ आहे, ज्या संघाकडे मी म्हणेल कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करण्याची ताकद आहे. म्हणजे तुम्हाला जर या वेळेस या मैदानाचं वरती लढायचं असेल तर तुम्हाला किमान 4 षटकामध्ये 40 ते 45 धावा उभारण्याचा मानस या मैदानावरती आखावा लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या जरूर 8, परंतु मैदानावरती जमेची बाजू रामदास मानवर आहे, त्यानंतर प्रसाद तावरे यांच्याकडे खूप साऱ्या अपेक्षा असतात नेहमी क्रीडा रसिकांना. त्या अपेक्षा मात्र आज पूर्ण केल्या जातील का. अविनाश जाधव आजच्या दिवसातील सर्वाधिक चांगला खेळाडू आपण पाहतोय. बघा अविनाशनं गोलंदाजीमध्ये देखील प्रभावित केलंय, फलंदाजीमध्ये देखील प्रभावित केलंय. जे यशस्वी खेळाडू आपण पाहतो अविनाश मात्र गोलंदाजीच्या भोवल्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. जे अविनाशच्या माध्यमातून पहिला चेंडू जरूर चांगला फेकला गेलाय. प्रसाद तावरेला जागेवरती ठेवण्याचं काम अविनाशच्या माध्यमातून पाहतोय. जो एलायच्या इकडून मारा करतोय प्रसाद तावरे मात्र अद्याप देखील शांत पाहायला मिळतोय. बघा संघर्ष हा करावा लागेल, लढावं लागेल, लढया वृत्ती दाखवावी लागेल. ती लढव्या वृत्ती आपल्याला पाहायला मिळेल का या मैदानावरती. प्रसाद तावरे खेळण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकलाय. लोकांच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सचिन त्या ठिकाणी तैनात आहे. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बघा फलंदाजी करत असताना सुपर डीजे माऊली संघाच्या फलंदाजाच्या फात्यातून फटकेबाजी म्हणावीशी पाहायला मिळत नाहीये. कारण सुपर डीजे माऊली संघ हा फलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून मी म्हणेल सुपर डीजे माऊली संघाची फलंदाजीची कामगिरी ही खूप खराब राहिली आहे. कारण गजानन बोडरे देखील आहे, त्याच्याकडे देखील मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. रामदास मानवर जो अद्याप देखील मोठी फटकेबाजी करू शकत नाहीये, त्या रामदास मानवरला देखील जागेवरती ठेवण्याचं काम अविनाश या मैदानावरती साकारतोय. बॅटीची इनकरेज जरूर घेतली. रनआउटची संधी धोका होऊ शकला असता, परंतु काही क्षणाला प्रसादनं या ठिकाणी स्वतःला सावरलाय. संघाची एकूण धावसंख्या अद्याप देखील पाहतो केवळ 9 आहे. अविनाश जाधव काय लेन टू लेन गोलंदाजी करतोय, अगदी विविधता पाहायला मिळते याच्या पाठीमागे. पुन्हा एकदा फटका फसलाय. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. ट्रॅप रचलाय. उमेश दिसले पकडतोय छेल. फलंदाज होतोय फेल. ठीक आहे. बघा या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज गजानन बोडरे आता मात्र मैदानाचा ताबा घेतोय. मैदानावरती गजानन बोडरेला आम्ही म्हणेल आता मात्र सावरावं लागेल. इथून मात्र धावा जमवाव्या लागतील. इथून मात्र धावता आलेख हा वाढवावा लागेल.
जर या ठिकाणी लढायचं असेल, एक आव्हानात्मक धावसंख्या उभारायची असेल, तर गजानन बोडरे या मैदानावरती किमान 2 षटकं उभं राहणं गरजेचं आहे. तो गजानन बोडरे मैदानावरती उभं राहील का? 9 धावा आहेत धावफलकावरती. दुसरे षटक प्रगती पथकावरती असताना गजानन बोडरेचा फटका देखील फसलाय, परंतु पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकच धाव आणि एका धावेने संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन थांबलाय, पोहोचलाय, स्थिरावलाय. अविनाश जाधव काय देखणी आणि सुरेख गोलंदाजी साकारतो. या षटकातील चेंडू अद्याप देखील बाकी आहेत. एक शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज अविनाश. तर ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रसाद तावरे. बघा प्रसाद तावरे देखील चांगला या ठिकाणी फटका सजवून आणतोय. गॅप सिलेक्शन आहे. गजानन बोडरे नकारात्मक कॉल पाहायला मिळतोय. वारंवार स्वतःला सावरलं जात आहे, थांबवलं गेलं जात आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 2 गडी केवळ आणि केवळ आहेत धावा 11 धावा आपण पाहतो. अतिशय बिकट अवस्था, अगदी मी म्हणेल की नांगी टाकल्याप्रमाणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची, कारण हळूहळू या ठिकाणी मी म्हणे प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी प्रेक्षक वर्ग देखील गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण हे क्रिकेटचं बेड, तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना ज्या खेळाला वेळ लावलं ते क्रिकेट, आणि क्रिकेटचा थरार अनुभवायसाठी या ठिकाणी आपण सर्वजण आमदार चषक 2023 मध्ये आलोय. आणि आमदार चषक जसं योग्य संपेल ना, तदनंतर याच मैदानावरती आणखीन एक मोठी क्रिकेटची जत्रा या मैदानावरती पाहायला मिळेल. एक दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. आणि अर्थातच त्या क्रिकेटचं नाव म्हटलं तर अर्थातच क्रिकेटचा महासंग्राम कळंबोली प्रीमियर लीग पर्व 3. जबरदस्त आयोजन असतं, कारण या कळंबोली प्रीमियर लीगची आज देखील प्रत्येक खेळाडूंना लागलेली असते. याचा ऑक्शन सोहळा देखील आपण अगदी 31 जानेवारीला देखील पाहणार आहोत, जिथे प्रत्येक खेळाडूंचं ऑक्शन या ठिकाणी होणार आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूंवरती संघ मालकांची एक कडी नजर असणार आहे. कोणता संघ कोणता खेळाडू या मैदानावरती चांगला खेळ साकारतो, त्या खेळाडूला मात्र या ठिकाणी आपल्या स्वतःच्या संघामध्ये घ्यायचं. अशा सर्व खूप साऱ्या गोष्टी असतील जिथे आपल्याला कळंबोली प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतील. कारण या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण जर पाहिलं तर 1 लाखाहून जास्त किमतीची या ठिकाणी स्पर्धा असेल, जिथे आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पाहायला मिळेल. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी 2 व्हीलर बाईक देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक अशा खेळाडूंना देखील आपल्याला स्पोर्ट्स बायसिकल देखील पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आपण याच मैदानावरती क्रीडा रसिकांची देखील आपण सोय करणार आहोत. कारण पहिल्या सत्रामध्ये पर्वामध्ये देखील पाहिलं, अक्षरशः इथे आलेल्या क्रीडा रसिकांना देखील जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती. म्हणजे क्रीडा रसिकांना देखील मी म्हणेल एक आनंद लुटण्यासाठी हे मैदान खुलं असणार आहे. अर्थातच कळंबोली प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये खूप सारे मनोरंजन आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगले क्रिकेट या मैदानावरती निश्चितपणे पाहायला मिळेल. पंचांकडे दात मागितली आहे, पंच देखील पाहणी करतील की हा फलंदाज स्वतःच्या पॉपी स्क्रीन मध्ये पोहोचला आहे की नाहीये. पंच दर्शवतील आम्हाला या चेंडूवरती असतील 2 धावा, आणि या 2 धावेने संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडते. बघा 14 धावा आहेत. अजून देखील मोठी फटकेबाजी येणं गरजेचं आहे, कारण गजानन बोडरे ज्या एंडनं खेळतोय ती हिटिंग एंड आहे. म्हणजे गजानन बोडरेला एक ऍडव्हान्स असेल, तो ऍडव्हान्स मात्र गजानन बोडरे उसळी घेणारा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांकडे मागितली दात, पंचांनी अवांतर चेंडू घोषित केलाय. बघा 15 धावा आहेत धावफलकावरती. 3रं षटक आहे, आणि 3रं षटक चालू असताना देखील अद्याप देखील एखादा मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. इतकी सुरेख आणि चांगली गोलंदाजी, लेन टू लेन गोलंदाजी पाहायला मिळते. प्रयत्न हे जिकरीचे करावे लागतील तुम्हाला. जर इथून पुढे जर तुम्हाला धावगती वाढवायची असेल तर तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा उचलावी लागेल, आणि प्रयत्न ठरतात पुन्हा एकदा सफल. गजानन बोडरेला मिळते हे जीवदान. जीवनदान मी म्हणेल आज मात्र फलंदाजांना वारंवार भेटलं गेलं जात आहे.
एक तास मॅच संघाचं कमकुवत बाजी क्षेत्ररक्षण आज जरूर राहिली आहे, कारण गोलंदाज त्यांच्या पद्धतीने गोलंदाजी चांगली साकारतात, फलंदाज देखील त्यांच्या पद्धतीने फलंदाजी चांगली साकारतात, पण क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी कामगिरी खराब राहिली आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 17 आहे आणि 17 या धावसंख्येवरती खतरा निर्माण होईल का? तो खतरा कोणत्या संघाला निर्माण होईल? गजानन आहे ऑन स्ट्राईक वरती, गोलंदाज देखील तेवढाच कसलेला गोलंदाज आहे, ज्या गोलंदाजाने मी म्हणेल अक्षरशः चांगल्या फलंदाजांना जागेवरती ठेवण्याचं काम केलंय, तो गोलंदाज गणेश आपण पाहतोय. गजानन बोडरे तो गणेश, तर मात्र गणेश चांगला या ठिकाणी चेंडू जरूर फेकतो. एक धाव तर जरूर मिळाली, दुसरी धाव मिळेल का? संतोष त्या ठिकाणी, सचिन त्या ठिकाणी तैनात आहे पण तो नाही आहे. काय जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट. बघा मैदानावरती धावा येत नाही तर तुम्हाला त्या धावा जमवाव्या लागतात आणि या दोन स्वरूपाच्या धावा या ठिकाणी जमवल्या गेल्या जातात. गजानन बोडरेच्या माध्यमातून आणखीन या 2 धावा आणि या 2 धावेनं एकूण धावसंख्येमध्ये पडते भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. मोठे फटके हवाई फायर या ठिकाणी करावे लागतील आणि ते हवाई फायर पाहायला मिळतील का? अजून देखील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. गजानन बोडरे अद्याप देखील या मैदानावरती शांत आहे आणि शांतता किती उशीर आपल्याला पाहायला मिळेल या गजाननची. आता मात्र ही शांतता, वादळापूर्वीची शांतता या मैदानावरती घमासान आणून देते. आणखीन एक उत्तुंग षटकार. बघा या ठिकाणी गजाननला तुम्ही शांत काळ बसू शकता. 25 धावा झालेत, अजून देखील शेवटचा चेंडू येणं बाकी. शेवटच्या चेंडूवरती गजानन बोडरे षटकार लगावणार का आणि एक आव्हानात्मक धावसंख्येकडे वाटचाल करणार का? गजानन बोडरेकडे ती ताकद आहे, प्रोटेक्शन आहे मोठे फटकेबाजी करण्याची. तो मोठा फटका गजाननच्या माध्यमातून येणार का? होय, आणखीन एक वार पे वार, ए बडा प्रहार, उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार. बघा या ठिकाणी गजानन बोडरेची चर्चा आपण करत होतो ना. गजानन बोडरे मात्र या मैदानावरती आहाकार षटकारांची आतिषबाजी साकारतोय. आता मात्र झोपलेला प्रेक्षक वर्ग थोड्या काळापुरता का होईना जागा झाला असेल. या प्रेक्षक वर्गाला हेच पाहिजे जिथे तुम्हाला फलंदाजांना मोठे फटकेबाजी करणं गरजेचं आहे. ती फटकेबाजी पाहायला मिळाली. 31 धावा आहेत. गजानन बोडरे ऑन फायर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. चला या ठिकाणी विष्णू बिचुकले थोडं स्पीडअप करायचंय, घाई या ठिकाणी मैदानावरती करायची. अजून देखील आपल्याला 2 सामने खेळवणं बाकी आहे. सेमीफायनलची लढत असेल तर नंतर फायनलची लढत देखील आहे, जिथे आदित्य प्रिया रियाश्री गणेश संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तो संघ देखील आतुरतेने वाट पाहतोय. काल आपण पाहिलं प्रतीक ठाकूरला, काल आपण पाहिलं सचिन ठोंबरेला, अजिंक्य खटकळेला, सुहास करेला, निलेश भगत असे अनेक, विलास कदमला देखील पाहिलं. परंतु आज मात्र कोणत्या खेळाडूंना या मैदानावरती पाहणार आहोत जे खेळाडू अंतिम फेरीमध्ये धडक मारतील. खूप असे सारे प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही कालखंडामध्ये मिळतील. चांगला या ठिकाणी फटका जरूर सजवला. 1 धाव, दुसरी धाव देखील पूर्ण होते. बघा मैदानावरती देखील सुरेख रनिंग बिटवीन विकेट या 2 खेळाडूंमध्ये राहिली आहे. आणि भागीदारीचं महत्व जर पाहिलं तर पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं नितीन म्हात्रा आणि संतोष मदने. रॉयल संघाला सिंहाचा वाटा उचलण्यामध्ये कोणाचा जास्त भर असेल तर या 2 खेळाडूंचा. जिथे संघ हरला होता तिथे मात्र या रॉयल संघाने विजय संपादित केला. म्हणजे हारी हुई बाजी को जितना जानती है वो रॉयल टीम है. काय बेहतरीन, खूबसूरत, काय बेहतरीन
खेळ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाला. 33 धावा आहेत आणि नितीन म्हात्रे आणि संतोष मधने आपण देखील या व्यासपीठावरती यायचंय, कारण तुम्हाला पारितोषिक देखील या ठिकाणी आलंय. तर आपल्याला वेळ असेल तर तुम्ही लगेच इमिजिएटली आमच्या मायक्रोफोनची संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी चला, या ठिकाणी संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 33. बघा, अमन लोहिया यांच्याकडून नितीन म्हात्रेला आणि संतोष मदनेला 502 आणि 502 रुपयाचं पारितोषिक आहे. या अगोदरचा सामना ज्या खेळाडूंना जिंकून दिला ते खेळाडू अर्थातच संतोष मदने आणि नितीन म्हात्रे. चला, या ठिकाणी आपल्याला वेळ असेल तर आपण देखील यायचं आहे. 502 रुपयाचं हे पारितोषिक असेल. अमन लोहिया यांच्या माध्यमातून हे पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. परंतु सामना आपण पाहतोय जिथे गजानन बोडरे जरूर प्रयत्न करतोय, प्रयत्न यावेळी ठरलाय, या क्षणाला सफल. गजानन बोडरे बॅक टू द गाव. शांती.com कळंबोलीचे सर्व सन्माननीय वैभव सर यांच्या इथं शुभागमन झालाय. तर आमदार चषक 2023च्या माध्यमातून आणि आमचे आयोजक आदरणीय जमीरजी शेख साहेब, जिल्हा सचिव उत्तर रायगड भाजपा युवा मोर्चा यांच्या माध्यमातून वैभव सरांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शांती.comचे सर्व आहेत. ओव्हर टू चिकू. धन्यवाद. तर आलेल्या पाहुणे मंडळींचं पुन्हा एकदा आमच्या आयोजकांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर मैदानावरती कैलासनं मात्र चौकार खेचून आणलाय. ज्या चौकाराची गरज देखील मी म्हणून सुपर डीजे माऊली या संघाला होती, ती गरज भागवण्याचं काम कैलास या मैदानावरती करतोय. थर्ड नंतर मैदानावरती आता जणू असं वाटतं फुटबॉल खेळला जातोय की काय. आणि या मैदानावरती जिथे एकदा होणं अपेक्षित होतं तिथे तब्बल मिळाल्या 2 धावा. संतोष मदने आणि नितीन म्हात्रे आपण या. अमन लोहिया यांच्या माध्यमातून आपल्याला 502 आणि 502 रुपयाचं पारितोषिक आहे. चला, या ठिकाणी या. तर 40 धावा उभारल्यात. 41 धावांचं आव्हान जरूर गाठायचं 1 तास मॅच या संघाला. या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती होतोय थोडासा बदल. आकाश गुप्ता यांच्या समवेत. तो धन्यवाद श्रीकांत मुळिक. आमदार चषक 2023 का ये बहार इस वक्त बीच मैदान के ऊपर चलता हुआ. आणि धन्यवाद डीजे किसन यांचाही नक्कीच खेळाडूंनाही आपल्या संगीतच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्याचं काम SK साऊंडचे
माध्यमातून इथं नक्कीच केलं जाते आणि ते ऑपरेटर आमचे किसन डीजे किसन. तो बिल्कुल यहाँ पर सुपर डीजे माउली ने 40 रन बनाकर 41 रनों का लक्ष्य रखा. फाइनल के वक्त लकी कूपन निकाला जाएगा जिसमें ब्रांडेड स्पोर्ट्स शूज उस प्रेक्षक को दिया जाएगा हमारे आयोजकों की तरफ से. चलिए क्वार्टर फाइनल का मुकाबला. समालोचन कक्षाचं मागे यायचं आहे, ज्यांना नाव लिहायचं आहे. आणि सँडी विद्यानंद झा या संपूर्ण प्रतियोगितेचे आयोजक विद्यानंद झा, आपल्यास विनंती असेल जे प्रेक्षक वर्ग इथं आलेले आहेत त्यांचं नाव आणि त्यांचा फोन नंबर. तर नक्कीच नितीन म्हात्रे आणि आमचे प्रमुख आयोजक आदरणीय जमरीचे शेख साहेब, आपल्यास विनंती असेल नक्कीच एक कट्टर क्रिकेट प्रेमी अमन लोहिया यांच्या माध्यमातून या 502 रुपयाचा पारितोषिक दिले जात आहे. आणि तसेच शांती.com चे सर्व वैभव सर नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन हे पारितोषिक देतील. नितीन म्हात्रे जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. काय बहारदार खेळी केली होती मागच्या मॅच मध्ये. कळंबोलीचा कायरन पोलार्ड आणि नितीन म्हात्रे या दोघांना 502 रुपयाचा पारितोषिक नक्कीच आपण स्क्रीनवरती पाहू शकता. आमचे वैभव सर यांच्या हस्ते इथे दिलं जात आहे. तर थँक्यू अमन लोहिया, थँक्यू वैभव सर. तर चला वळूया मॅचकडे. तर चला विद्यानंद झा आणि सँडी दोघांना विनंती असेल हे जे प्रेक्षक वर्ग इथं आले त्यांना कव्हर करायचं आहे. सँडी हे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्याशी जोडायचं, तुम्हाला त्यांचं नाव आणि फोन नंबर घ्यायचा लिहून. तर आता आपलं ही जी स्पर्धा आहे शेवटच्या टप्प्यावरती आली आहे. तर शेवटच्या टप्प्यावरती नक्कीच आपलं कार्य थोडंसं वाढणार आहे. तर विनंती असेल सर्व आयोजकांना की थोडंसं तयार रहा. चलिए बिग फाइट की तरफ. क्वार्टर फाइनल का मुकाबला दूसरे सत्र की तरफ 41 रनों का टारगेट. गेंदबाजी मार पर कैलाश चौधरी इन एक्शन गेंदबाजी के लिए. ते बाईकची लाईट बंद करायची आहे. धन्यवाद. जो प्रेक्षक वर्ग आहे विनंती असेल जो प्रेक्षक वर्ग आमच्या समालोचन कक्षा समोर असेल थोडंसं साईडला व्हायचं, थोडंसं बाजूला व्हायचं. पहली गेंद कैलाश चौधरी हैप्पी सिंह के लिए. इस बार ओवर फुल टॉस की गेंद यहाँ पर जगह ढूंढी, जगह बनाई, गेंद जादू लॉन्ग रिसर में आता हुआ ये पहला दंदनाता चौकार. कैलाश चौधरी से गेंदबाज पर इस बार देखिए फिर किया प्रहार. आमदार चषक 2023 का तरार. गेंद जाएगी चौकार.
इस वक्त अपने रंग में आते हुए और पंजाबी स्टाइल में धुनाई करते हुए गेंदबाज कैलाश चौधरी की अगली गेंद इस बार फिर कैच लपका गया। हैप्पी सिंह यहां पर the big man back to the धीरज इथं उपस्थित आहे मंचाच्या समोर नाव आणि फोन नंबर नोंदणी करण्यासाठी जो प्रेक्षक वर्ग ज्याला नाव आणि नंबर द्यायचा असेल या आणि ज्यांनी जो मोबाईल नंबर देणार आहे तो नंबर तुमच्या हातात पाहिजे। फोन लावला जाईल मंचावरती आणि हाजीर पाहिजे तो नंबर पण आणि तो माणूस पण ज्याचं नाव दिलं गेलं असेल चिठ्ठीमध्ये आणि जर तो प्रेक्षक नसेल तर लगेच 3 मिनिटाची अवधी मिळेल आणि पुढच्या 3 मिनिटानंतर दुसरी चिठ्ठी काढली जाईल। फक्त 3 मिनिटं। तर नक्कीच मेगा फायनलच्या सामन्यासाठी आपण जुळणार आहोत। या मैदानाची बुलंद आवाज आताच फोन आला होता आमचे गुरुवर्य प्रवीणजी अर्जुन सर नक्कीच आपल्याला भेट देतील मेगा फायनल साठी। त्यापुरती चला जाऊया या सामन्याकडे ज्याचे इथं हॅप्पी सिंग सारखा हादरा बसलाय टीम एकता स्मॅश या संघाला। इस बार फिर इस गेंद को खेला ऑफसाइड के रीजन में आदित्य देशमुख के माध्यम से जब तक गेंद को कवर किया जाएगा। दोनों बल्लेबाजों काफी तेजी से दौड़े, 2 रन लिया, तीसरे की मांग जरूर होगी और इतनी तेजी से दौड़े, काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और 3 रन भी मुकम्मल किए गए यहाँ पे स्कोर कार्ड के ऊपर। क्या बढ़िया रनिंग यहाँ पर। देखिए इस मैच की अहमियत को जानते हैं यहाँ पर एक प्रेक्षक बाकायदा जानता है कि इस मैच में जान डालनी है। वो जान कौन डालेगा तो ये तो बल्लेबाज तीसरे क्रमांक पर बल्लेबाजी के लिए आए हैप्पी सिंह की जगह पर सचिन और उनका साथ देने के लिए आदित्य देशमुख। कैलाश चौधरी गेंदबाजी मार्ग पर अगली गेंद लेकर एक बार फिर इस बार बाहर निकलकर पंच करना चाहते थे सचिन। अलग कापेट इस गेंद को खेला गया, गेंद जाएगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए। चौका रन। ओके धन्यवाद। 5 गेंदों के बाद रन संख्या 15 रन। कोई भी कीरी दोहरी से रन नहीं जुटाए गए, चौके लगे हैं यहाँ पर। 3 रन यहाँ पर दौड़ कर लिया गया है। कैलाश चौधरी का थोड़ा सा महंगा ओवर साबित होता हुआ महज 41 रनों का लक्ष्य रखा गया है और उस 41 रनों के लक्ष्य में इस प्रकार की गेंदबाजी कहीं ना कहीं असंतुष्ट करती हुई कप्तान को यहाँ पर रामदास मानवर कहीं ना कहीं सोच में पड़े होंगे कि ये ओवर इतना महंगा जा रहा है, आने वाले 18 गेंदों में क्या समीकरण बचेगा। चलिए अगली गेंद। इस बार गेंद को उठा दिया है ऑफसाइड के रीजन में। क्रिकेट के कॉपी बुक स्टाइल में इस गेंद को दिखाना, गेंद जाते हुए इनटू द फैंस। इट्स अ बिग सिक्सर। तो चलिए पहले ओवर की हुई समाप्ति यहाँ पर आमदार चषक 2023 के माध्यम से इस मैदान पर इस गर्दी को देखते हुए आए हुए सभी मेहमानों का, सभी दर्शकों का, इस मंच पर उपस्थित सभी मेहमानों का, हमारे साथ जुड़े हुए सभी आयोजकों का मैं और सभी खिलाड़ियों का इस आमदार चषक 2023 के माध्यम से और इस संपूर्ण प्रतियोगिता के आयोजक आदरणीय जमीर जी शेख साहब, जिला सचिव उत्तर रायगढ़ भाजपा युवा मोर्चा, इनके माध्यम से आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूं। तो उसी के हमारे एक महत्वपूर्ण योगदान जिनके माध्यम से मिला, शांति.com के सर्वे सर्वा
वैभव सर यहाँ पर उपस्थित है इस संपूर्ण प्रतियोगिता का आनंद लेते हुए। आमदार चषक 2023 का ये महाघमासान इस वक्त चलता हुआ मैदान के ऊपर। चलिए दूसरी ओवर के लिए लाया गया है विक्रम पवार, द लेजेंडरी 40+ के एक काफी बढ़िया खिलाड़ी है। गेंदबाजी पर लाया, पिछले मैच के हीरो रहे थे, एक जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन किया था एक लो स्कोरिंग मुकाबले में, उस मुकाबले को जीता था। तो चलिए स्ट्राइक पे बल्लेबाज आदित्य देशमुख, नॉन स्ट्राइक पर सचिन, दोनों बल्लेबाज सेट हो चुके हैं अब तक मैदान पर। विक्रम पवार यहाँ पर रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश, कैलाश चौधरी होंगे लेकिन रेसिंग लगेगी और इस रेस के विजेता होगा गेंद। गेंद जाएगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए। तो यहाँ पर इस बाउंड्री का स्वागत करते हुए हमारे डीजे मैन आदित्य देशमुख के बल्ले से आया ये जबरदस्त चौका है। टीम की टोटल रन संख्या इस वक्त 25 रन। देखिए 41 रनों का पीछा करने उतरी थी ये टीम और 25 रन स्कोर कार्ड पर काफी जल्दी लग चुके। एक बार फिर ऑफसाइड के रीजन में कोई खिलाड़ी नहीं, गेंद आराम फरमाएगी बाउंड्री लाइन के बाहर। एक बार फिर 4 रनों के लिए। के ऊपर और हमारे दर्शकों का मनोरंजन करते हुए इस बार देखिए पल्लू स्कूप खेलना चाहते थे, स्वाइप किया यहाँ पर गेंद को, 1 रन पूरा किया और दूसरे की मांग, लेकिन बीट करते हुए गेंद एक बार फिर सीमा रेखा पार चौकार। तीन जबरदस्त चौके आदित्य देशमुख के बल्ले से आते हुए यहाँ पर इस बार देखिए स्लो रन का गेंद फेंका गया, यहाँ पर चकमा देने की कोशिश, लेकिन यहाँ पर उतने बढ़िया फेस किया इस गेंद को और 2 रन स्कोर कार्ड पर ऐड किए गए। तो दोस्तों मैं बताना चाहूंगा अब तक जो भी रन संख्या स्कोर कार्ड पर ऐड हुई है 35 रन, उसमें सिंगल से कोई भी रन नहीं आया है। 2 रन, 3 रन बाउंड्रीज और सिक्सर, इसी तरह से रन जुटाने की कोशिश। यानी कि कितना दबाव है गेंदबाजों के ऊपर, कितना प्रेशर डाला जा रहा है और कितना बड़ा प्रहार किया जा रहा है बल्लेबाजों के माध्यम से। यहाँ पर एक बार फिर रिवर्स अटैम्प्ट, लगी तो बात नहीं तो बर्बाद, लेकिन इस बार 1 बाउंस सीमा रेखा पार, इट्स अ चौकार। की या मंचावरती नाणेफेकसाठी फक्त 2 धावांची गरज आहे या सामन्यात। इस ओवर की आखिरी गेंद और 2 रनों की दरकार टीम एकता स्मैश स्पोर्ट्स क्लब कलंबोली को। अजीत देशमुख क्या तूफानी पारी इस वक्त मैदान के ऊपर खेलते हुए। हैप्पी सिंह के जाने के बाद यहां पर ऐसा लगा नहीं था कि इस प्रकार का तूफान आएगा, लेकिन मैदान के चारों तरफ बल्ले को घुमाया, गेंद को ट्रेवल करवाया इस बल्लेबाज ने। थोड़ा सा महंगा ओवर साबित होता हुआ विक्रम पवार इनका। इस ओवर की आखिरी गेंद 2 रनों की दरकार और ये गेंद डॉट काफी देर के बाद, और ये पहला डॉट आया यहां पर टीम एकता स्मैश के लिए। क्या उम्दा बल्लेबाजी यहां पर होती हुई दोनों बल्लेबाजों के माध्यम से। 12 गेंदे और 2 रनों की आवश्यकता।
चला तिकडे बॉल गेला होता जो प्रेक्षक वर्ग बॉल सापडला असेल तर परत करायची मैदानात. चले गेंदबाजी के लिए नए गेंदबाज रोशन साळुके. देखिए महज औपचारिकता इस मुकाबले में बची है टीम डीजी माउली के लिए. पहले ओवर में कैलाश चौधरी को 21 रन, दूसरे ओवर में 18 रन. काफी खर्चीला ओवर है यहाँ पर डालते हुए सभी गेंदबाज. 2 रनों की दरकार यहाँ पर साळुके, रोशन साळुके. पहली गेंद डॉट आती हुई यहाँ पर इनके माध्यम से और इस संपूर्ण इनिंग की दूसरी डॉट गेंद. सचिन के लिए रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का कोई भी संपर्क नहीं होता हुआ. देखिए अब 10 गेंदें और 2 रनों की आवश्यकता. इस मुकाबले में मैं औपचारिकता बाकी, लेकिन अगर कई 6 गेंदें डॉट आ गई तो शायद मुकाबले में वापसी हो सकती है. लेकिन क्या यह मुमकिन है? तो लीजिए इस गेम को खत्म कर दिया है. बाउंड्री लगाकर इस मुकाबले को जीता है एकता स्मॅश स्पोर्ट्स क्लब कलंबोली. तो चला आदित्य देशमुख मंचावरती यायचंय. शांती.com चे सर्व वैभव सर यांच्या हस्ते नाणेफेक केलं जाईल सेमीफायनल सामन्याचा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय आदित्य देशमुख. 7 चेंडू आणि 35 धावा आणि 1 ओव्हर 9 रन आणि 2 गडी बाद केले. आदित्य देशमुख ठरतोय या सामन्यातील सामनावीर. चला या आदित्य देशमुख.